ओम श्री गुरुभ्यो नमः. तर शृंगेरीमध्ये दक्षिणेकडील स्तंभ मजबूत केल्यानंतर आदी शंकराचार्यांनी काय केलं? त्यांचं कार्य तिथेच थांबलं नाही. त्यांनी आपला मोर्चा वळवला तो पूर्वेकडे, एक नवीन मठ स्थापन करण्यासाठी. चला तर मग आज आपण त्यांच्या याच पूर्वेकडील अविश्वसनीय प्रवासाविषयी जाणून घेऊया. आपल्याला आठवतच असेल, मागच्या भागात आपण पाहिलं होतं की शृंगेरीमध्ये शारदांबाची प्रतिष्ठापना झाली आणि पीठाधिपती म्हणून सुरेश्वराचार्यांची नियुक्ती झाली. म्हणजे एका मोठ्या कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला होता आणि तिथूनच पुढच्या पर्वाची एका नव्या अध्यायाची पायाभरणी झाली होती. तर मग प्रश्न हा आहे की दक्षिण दिशा तर सुरक्षित झाली होती, पण भारताला अजून एकसंध करण्यासाठी आदी शंकरांचा हा दिव्य प्रवास पुढे कोणत्या दिशेने गेला? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शंकराचार्यांची दृष्टी फक्त दक्षिणेपुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण भारतवर्षासाठी होती. आणि याच विशाल दूरदृष्टीने त्यांना पूर्वेकडे लायची प्रेरणा दिली, जिथे ज्ञानाचा एक नवीन सूर्योदय होणार होता. जरा कल्पना करा, शृंगेरीहून निघालेला हा प्रवास किती मोठा असेल. कृष्णा आणि गोदावरीसारख्या मोठमोठ्या नद्या पार करत, अनेक गावं आणि शहरं ओलांडत, जणू काही ज्ञानाचा एक अखंड प्रवाहच पूर्वेकडे वाहत होता. आणि या प्रवासाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नव्हता, तर हे एक सखोल सांस्कृतिक एकीकरण होतं. विचार करा, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या परंपरा मांडणारे लोक, त्या सगळ्यांना एकाच आध्यात्मिक संदेशाखाली एकत्र आणण्याचे हे एक महान कार्य होतं. त्या काळात प्रचलित असलेली वेगवेगळी मतं आणि साधना पद्धती यांना अद्वैत वेदांताच्या एका विशाल छत्राखाली आणण्याचा हा एक अद्भुत प्रयत्न होता. म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. शंकराचार्यांची ही दिग्विजय यात्रा, म्हणजे ज्ञानाने दिशा जिंकण्याची मोहीम, ही फक्त शास्त्रार्थ किंवा तात्विक वादविवादांपुरती मर्यादित नव्हती. नाही, याचं खरं ध्येय होतं संपूर्ण देशाला एका वैचारिक धाग्यात बांधणं. आणि हेच या यात्रेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. ठीक आहे, तर आता आपण त्या अंतिम टप्प्याकडे वळूया, म्हणजे त्या ठिकाणाकडे जिथे हा प्रवास थांबणार होता. पूर्वेकडील अद्वैत वेदांताचा आधारस्तंभ म्हणून जगन्नाथपुरीचीच निवड का केली गेली असावी? शंकराचार्यांच्या काळात सुद्धा जगन्नाथपुरी हे खूप मोठं तीर्थक्षेत्र होतं. तिथलं प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर, भव्य रथयात्रा आणि समुद्रकिनारी असलेलं स्थान, या सगळ्यांमुळे या शहराला एक वेगळंच आध्यात्मिक महत्त्व होतं. तर मग पुरीची निवड का झाली, याची अनेक कारणं होती. हे केवळ ओडिशा, बेंगॉल आणि बिहारपुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण पूर्व भारतासाठी एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनण्याची क्षमता या शहरात होती. हे एक मोक्याचं ठिकाण होतं. आणि मग ह्याच पवित्र भूमीवर ह्या मोठ्या पूर्वयात्रेचा कळस गाठला गेला. शंकराचार्यांनी इथेच एका नवीन मठाची स्थापना केली. हो, इथेच पुरीमध्ये आदी शंकराचार्यांनी गोवर्धन मठाची स्थापना केली. हीच ती संस्था होती जी पुढे जाऊन संपूर्ण पूर्वेकडील प्रदेशात वेदांताचं रक्षण आणि त्याचा प्रसार करणार होती. प्रत्येक पीठाप्रमाणे या पीठालाही एक खास आध्यात्मिक ओळख देण्यात आली. या पीठाचा संबंध जोडला गेला ऋग्वेदाशी आणि त्याचं महावाक्य ठरलं प्रज्ञानम ब्रह्म. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे विशुद्ध चैतन्य हेच ब्रह्म आहे. या मठाचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे त्याचं जगन्नाथ मंदिराशी असलेलं अतूट नातं. अगदी रथयात्रेसारख्या मंदिराच्या मोठ्या परंपरांना सुद्धा शंकराचार्यांकडून आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं. हे खरं तर ज्ञान आणि भक्ती यांच्या सुंदर मिळनाचं एक अप्रतिम उदाहरण आहे. बरं, मठ तर स्थापन झालं, पण याचं नेतृत्व कोण करणार? आता आपण या कथेच्या पुढच्या आणि तितक्याच रंजक भागाकडे वळत आहोत. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या इतक्या महत्त्वाच्या पूर्वेकडील पीठाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आपला वारसा पुढे नेण्यासाठी आदी शंकरांनी कोणावर विश्वास ठेवला असेल? तर ही जबाबदारी देण्यात आली त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांपैकी एक, अत्यंत निष्ठावान अशा पद्मपादाचार्यांना. आणि पद्मपादांची ही विलक्षण गुरुभक्ती आणि या पीठातील त्यांची भूमिका, हीच असणार आहे आपल्या पुढच्या विवेचनाची कथा. चला, आता आपण समारोपाकडे वळूया, जिथे काही महत्त्वाची माहिती आणि आभार प्रदर्शन आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की या सादरीकरणातील माहिती ही आदी शंकरांच्या जीवनाची केवळ एक छोटीशी झलक आहे. त्यांच्या दिव्य जीवनाचा हा काही संपूर्ण वृत्तांत नाही.
अधिक सविस्तर माहितीसाठी मूळ ग्रंथांचा अभ्यास करावा अशी आम्ही विनंती करतो. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि लवकरच इतरही प्रमुख भाषा यात जोडल्या जातील. आमचं ध्येय अगदी साधं आहे. सनातन धर्माचा हा अनमोल ठेवा सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने सर्वांपर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज विविध विषयांवर सादरीकरणं पाहायला मिळतील, जसं की श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनामम, दैवथिन कुरल, सौंदर्य लहरी, आदी शंकरांचा दिव्य अवतार आणि बंगाल व महाराष्ट्रातील महान संत. आणि हे सगळं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचं हे कार्य मौल्यवान वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या रोजच्या सादरीकरणाबद्दल लगेच माहिती मिळेल. हो, आणि लाईक, शेअर करायला विसरू नका. हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. चला, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा दीप असाच तेवत ठेवूया.